जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण गुरुने चेल्याला गादी देणे किंवा गुरुने शिष्याला गादी देणे म्हणजे काय, ही गादी नेमकी का दिली जाते, तिचा उद्देश काय असतो, त्या गादीचे उपयोग काय याविषयीची माहिती घेणार आहोत. मुळामध्ये गादी म्हणजे काय आणि ती का दिली जाते यावरती सविस्तर माहिती द्या, अशा प्रकारचा प्रश्न मला यूट्यूबच्या कमेंटमध्ये 2 ते 3 वेळेला याआधी विचारण्यात आलेला आहे. परंतु माझा विचार असा होता की ज्या वेळेला मी एखाद्या शिष्याला माझ्या हाताने गादी देईल, त्या ठिकाणी स्थापना करेल, तो संपूर्ण विधी अक्षरशः गादीच्या इतिहासापासून तर त्याच्या उद्देशापर्यंत आणि त्या ठिकाणचं थिअरी अधिक प्रॅक्टिकल दोन्हीही गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवाव्या, यासाठी मी थांबलेलो होतो. आणि या ठिकाणी आज असा हा योग जुळून आलेला आहे की आज मी सध्या आहे श्री क्षेत्र जेजुरी येथे. आणि जेजुरीमध्ये खंडोबा देवाचे मुख्य पुजारी निलेश केशव बारभाई आणि यांच्या पत्नी ॲडव्होकेट वकील निलेश बारभाई यांच्या घरी आज गादी स्थापनेचा कार्यक्रम आहे. या निमित्ताने आज या ठिकाणी आपण गादीचा उद्देश काय, त्याची स्थापना कशी केली जाते याविषयीची माहिती बघणार आहोत. बघा, गादी देणे म्हणजे एक प्रकारची अधिकारी देणे. कशाची अधिकारी देणे, तर जनकल्याणासाठी स्वतःच्या चेल्याला आशीर्वाद देणे आणि स्वतःची ऑथॉरिटी देणे, म्हणजे त्या ठिकाणी परवानगी देणे, त्या ठिकाणी त्याच्यावरती स्वतःच्या आशीर्वादाचा शिक्कामोर्तब करणे, या सर्व प्रकाराला गादी देणे किंवा गादी भरणे असं म्हणतात. गादी भरण्याचे एकूण 2 प्रकार आहेत बरं का. जागरण गोंधळ विधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला देवाचा चौक भरण्यात येतो, देवाचा मांड भरण्यात येतो, त्या ठिकाणी एखाद्याच्या अंगामध्ये संचार येतो, या प्रकाराला सुद्धा गादी भरणं असं म्हणतात. तो गादी भरण्याचा प्रकार वेगळा. परंतु एखाद्या चेल्याला ज्या वेळेला गुरु आशीर्वाद देतो की माझ्या नावाने तू आता जनकल्याण सुरू कर, भक्तांची कोढी सोडव, भक्तांचे प्रश्न सोडव, किंवा कोणाला माझ्या नावाने तू भस्म, विभूती, धागा, दोरा, गंडा इत्यादी वस्तू सिद्ध करून दे, या सर्व परवानगी पत्राला, परवानगी पत्र हा शब्द या भाषेमध्ये बसणार नाही अध्यात्मामध्ये, परंतु सर्वसामान्य भाषेमध्ये समजावण्यासाठी मी तसं सांगतोय. थोडक्यामध्ये ही परमिशन ग्रँट करण्याच्या ह्या प्रक्रियेला गादी भरणं असं म्हणतात. ही गादी प्रामुख्याने कुठे भरावी, तर 2 प्रकार असतात. तुम्ही गुरुला स्वतःच्या घरी बोलावून सुद्धा गुरुच्या हाताने गादी भरवून घेऊ शकता, किंवा स्वतः आपण गुरुच्या घरी जाऊन सुद्धा त्या ठिकाणी आपली गादी भरवून घेऊ शकतो. गादी भरण्यासाठी त्या ठिकाणी काय लागतं, तर एक विशिष्ट प्रकारचं आसन तयार केलं जातं. या आसनावरती गुरु स्वतःच्या आध्यात्मिक शक्तीने काही संरक्षण कवच टाकतो आणि नंतर हे जे आसन असतं, हे सिद्ध केलेलं आसन, त्यावरती विशिष्ट अशी पूजा भरून, विशिष्ट असा मांड भरून गुरु हा समोरच्या शिष्याकडे सुपूर्द करत असतो. सर्वात प्रथम जी ही विशिष्ट गादी म्हणजेच आसन भरल्या जातं, या आसनावरती स्वतः गुरु बसून स्वतःचं वारं खेळवतो, किंवा जर गुरुच्या अंगामध्ये वारं येत नसेल तर गुरु त्या गादीवरती स्वतः बसून त्या ठिकाणी विशिष्ट अशी ध्यानधारणा करतो. थोडक्यामध्ये काय, तर स्वतःची जी त्या ठिकाणची ज्ञानशक्ती आहे, ही ज्ञानशक्ती सूक्ष्म जगातून त्या गादीमध्ये प्रेरित करत असतो आणि अशी गुरुची आशीर्वाद स्वरूप धारण केलेली गादी नंतर चेल्याच्या ओटीमध्ये टाकली जाते. आता ही गादी धारण करण्याचे फायदे काय किंवा कोण धारण करू शकतं, हे बघूया. ज्या भक्तांनी गुरु दीक्षा घेतलेली आहे, ज्या भक्तांच्या अंगामध्ये देवी देवतेचा संचार आहे, ज्या भक्तांना जनकल्याण करायचं आहे, म्हणजे लोकांची कोढी सोडवायची आहे, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, किंवा देवाच्या किंवा देवीच्या किंवा नवनाथांच्या नावाने समोरच्या भक्ताला एखादी वस्तू द्यायची आहे, तर अशा वेळेला त्या भक्ताकडे स्वतः गादी असणं आवश्यक आहे. आता ही गादी स्वतः तयार केली तर चालते का, की गुरुकडूनच घ्यावी लागते, हा सुद्धा एक उपप्रश्न या ठिकाणी दर्शकांना पडेल. तर मी सांगतो, गादी स्वतःच तयार करून घ्यावी लागते. म्हणजे आपल्याला कापड घ्यावा लागतो, त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा फोम टाईप म्हणजे स्पंज असेल किंवा कापूस भरून असेल अशी विशिष्ट लादी तयार करावी लागते. त्याचं त्या ठिकाणी बैठक बनवावी लागते. परंतु ही बैठक गुरुच्या हातानेच सिद्ध करून घ्यावी लागते. त्यामध्ये गुरुची मानसिक ज्ञानशक्ती आणि त्यासोबतच संकल्प शक्ती आणि स्वतः गुरुने विशिष्ट मंत्र टाकून त्या गादीच्या चौकी बांधून आपण दिल्या पाहिजे. आता गादीच्या चौकी बांधून आपल्याला दिल्या पाहिजे म्हणजे काय, तर चौकी म्हणजे विशिष्ट प्रकारचे संरक्षक मंत्र. हे मंत्र त्या गादीवरती गुरुनी टाकून दिले पाहिजे, जेणेकरून त्या गादीवरती बसल्यावर समोरच्या चेल्याला वाईट शक्तींचा त्रास होणार नाही. त्याचं कारण असं
जेव्हा आपण जगाचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी बसतो, कोडी सोडवण्यासाठी बसतो, आपल्या समोर कुठल्याही प्रकारचा व्यक्ती येऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी प्रेतबाधा असू शकते, एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी जारण मारण चेटूक इत्यादी काळ्या विद्येचा त्रास असू शकतो, एखाद्या व्यक्तीला नवग्रहांचा त्रास असू शकतो, एखाद्या व्यक्तीच्या वास्तूमध्ये दोष असू शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती मुळामध्येच काहीतरी पूर्वजन्माच्या पापाची फळं म्हणून काहीतरी निगेटिव्हिटी आलेली असते. कारण कुठलंही असो, ह्या सर्व प्रकार सॉल्व्ह करत असताना, समोरच्या भक्ताचे प्रश्न सोडवत असताना, प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरती सुद्धा ती निगेटिव्हिटी काही प्रमाणामध्ये चढू शकते. त्यामुळे स्वतःचं संरक्षण करणं प्रामुख्याने गरजेचं आहे, आणि हे प्रामुख्याने संरक्षण देण्याचंच कार्य गुरु गादी देण्याच्या रूपाने चेल्याचं करत असतो. आता मी हल्ली बघितलंय की गादी देण्यासाठीची किंमत किती असावी, हा एक मोठा संशोधनाचा विषय तयार होईल बरं का. त्याचं कारण असं की मी बघितलं, विशिष्ट काही व्यक्ती ज्यांची मी नावं घेऊ इच्छित नाही किंवा घेणार नाही, ह्या व्यक्ती ज्या वेळेला समोरच्या शिष्यांना गुरु दीक्षा देतात, म्हणजे हे स्वतः प्रसिद्ध गुरु महाराज आहेत, समोरच्या चेल्याला गुरु दीक्षा देत असताना त्या ठिकाणी त्याला 1 ते 1.5 लाख रुपये मोजून दक्षिणा घेतली जाते. त्यानंतर खीर चपातीच्या नावाखाली त्याला 50,000 रुपये ते 25,000 रुपये एवढा दांडका खर्च करायला लावतात. त्यासोबतच समोरच्या चेल्याकडून साडी, चोळी, ओटी, पूर्ण पोशाख, शिधा दक्षिणा यासोबतच त्या ठिकाणी सोनं किंवा चांदी हे सुद्धा घेतलं जातं. म्हणजेच बघा, खीर चपाती, गुरु दीक्षा, सोनं, चांदी, वस्त्र या सर्व राड्यामध्ये जवळजवळ समोरच्या शिष्याचे किंवा चेल्याचे 3 ते 3.5 लाख रुपये खर्च होतात. आणि एवढं झाल्याच्या नंतर ज्या वेळेला तो शिष्य समोरच्या गुरुला म्हणतो की गुरुजी, किंवा जे काही त्यांचं काय असेल ते, मला गादीवर बसायचं आहे, मला गादी द्या, मला जगाची कोढी सोडवायची आहे, त्यावेळेला हे समोरचे गुरु महाराज त्याला 1 ते 1.5 लाख रुपये नव्याने खर्च सांगतात. आणि गादी देण्याची रक्कम एवढीच आहे, एवढी द्यावीच लागते, अशा पद्धतीने त्याला पटवून सांगतात. म्हणजेच काय, श्रीमंत लोक कसाही खर्च करतील, गरिबांनी काय करावं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, फार तर फार गादी भरण्याचा खर्च हा त्या ठिकाणी 11,000 पासून ते 15,000 पर्यंत राहू शकतो. त्या पलीकडे गादी भरण्यासाठी किंवा गादीची दीक्षा घेण्यासाठी खर्च लागत नाही. आणि जर कोणी असं पिळवटून निघत असेल तर तुम्ही जगदंबेला स्वतःचा गुरु मानून तिच्या नावाने घरच्या घरी गादी भरा. ती कशी भरावी, ती कशी भरली जाते, हे आपण आता पुढच्या प्रस्तावनेमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग आता या ठिकाणी आपण प्रथम जगदंबेचा अभिषेक घालूया, त्या ठिकाणी तिची गादी भरूया, आणि या गादीवरती समोरच्या चेल्याला त्या ठिकाणी अधिकारी कशी दिली जाते हे सुद्धा मी दाखवणार आहे. चला, या ठिकाणी आता आपण जगदंबेचा अभिषेक घालणार आहोत. तर या ठिकाणी सध्या जे आहे आपण मूर्त्या बघत आहोत. या ठिकाणी त्यांनी श्री सप्तशृंगी मातेची ही पाषाणी मूर्तीची स्थापना केलेली आहे. सप्तशृंगीच्याच बाजूला श्री भवानी मातेची ही स्वयंभू मूर्ती आहे. त्याच्या खाली काळूबाई देवीचा मुखवटा आहे, आणि इथे कोपऱ्यामध्ये सौंदती यल्लम्मा आहे आणि श्री मच्छिंद्रनाथ महाराज आहे. तर आज ह्या गादीवरती सर्वात प्रथम जगदंबेचा अभिषेक घालून त्यानंतर आपण पुढची विधी दाखवणार आहोत. चला तर मग आता आपण अभिषेक कसा घालायचा तो आपण बघायला सुरुवात करूया. या ठिकाणी आता आपण ही जी स्थापना करत आहोत, या स्थापनेसाठी आपण पहिले संकल्प तयार करून घेऊया. तर यजमानाने हातामध्ये पाणी घ्या आणि आचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः. खाली सोडा. ओम गोविंदाय नमः, ओम संकर्षणाय नमः, अनिरुद्धाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, जगद्गुरु श्री कृष्णो नमो नमः. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम. हातामध्ये पाणी धरा, तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. म्हणा, आद्य मम सर्वेषां कुटुंबियानां सकल सुख प्राप्त्यर्थम अरिष्ट निवारण क्षेम प्राप्ति सिद्ध्यर्थम जगदंबा कुलस्वामिनी त्वरिता शक्ति तुळजा भवानी सप्तशृंगी रेणुका काळेश्वरी आदि मातृदेवता पाषाण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करिष्यते. त्यांच्या पायाशी पाणी सोडा.
तर आता या ठिकाणी आता आपण हे जे पाषाणाचे विग्रह जगदंबेचे ठेवलेले आहे, तर या विग्रहांना घडत असताना अशी मान्यता आहे की त्या ठिकाणी मूर्तिकार त्याला छन्नी हातोड्याने मारत असतो आणि त्यामुळे जगदंबेला सुद्धा कुठेतरी घाव सोसावे लागले आणि याचीच तिला शांतता देण्यासाठी आपण तिला घृत म्हणजेच तूप अर्पण करणार आहोत. तर तुम्ही अनामिकेने दोनही मूर्त्यांच्या किंवा जेवढ्या विग्रह आहेत त्या सर्वांच्या विग्रहाच्या बुबुळांना तूप लावून घ्यावं. 2 विग्रहांना यजमानाने लावा आणि घराच्या मालकिनीने 2 विग्रहांना लावा. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः. ओम श्री जगदंबा सप्तशृंगी जगदंबा रेणुका जगदंबा तुळजा भवानी नमोस्तुते. घृत समर्पयामि. या ठिकाणी आता आपण जगदंबेच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत. त्यासाठी आपण जगदंबेच्या या हृदयावरती स्वतःचा हात ठेवलेला आहे आणि यजमानाच्या हाताला यजमानीने सुद्धा हात लावलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी उच्चारण करत आहोत. ओम अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य विष्णुरुदोर्षेरुगाजो शामनचन्दासि प्राणख्या देवतः ओमां बीजं ह्रीं शक्तिः क्रां किलकं यं रं लं वं शं शं हं हं सां एतच्छक्तया मूर्तिः प्रतिष्ठापने विनियोगः. ओमां ह्रीं कों यं रं लं वं शं शं सः देवस्य प्राणः इह पुरुचार्य देवस्य सर्वेन्द्रियाणि इह. यावेळेला आपल्याला पंचदश प्रणवाचा उच्चार म्हणजेच 15 वेळेला ओंकाराचा उच्चार करायचा आहे. तुम्ही माझ्या मागे मागे तो करावा. ओम 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 ओम. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्यस्तात् अवपुरस्तात् अवोत्तरोत्तात् अवदक्षिणत्तात् अवोचोद्वरत्तात् अवोधरोत्तात् सर्वतमां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मय स्वं चिन्मय त्वमानन्दमय स्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वजगदिदं तत्त्वजायते सर्वजगदिदं तत्स्पष्टति सर्वजगदिदं लयमैशेति सर्वजगदिदं पयप्रत्येति. त्वं वमिरापरो नलो निलो वचत्वारकवागतवस्थानि वस्तत्रयातीतः त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मा स्वं विष्णु समुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चन्द्रमा स्वं ब्रह्मो भूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादितरं तरम् अनुस्वार परन्तरः अन्धैर्तुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकार रूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम बिंदुरोत्तर रूपम नाद संदानम सहिता संचिदग्नि गणक विषः गणक ऋषि निच्युत गायत्री छंदः गणपतिर्देवता. ओम गंगणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशकुशमधारिणीं दं च वरदं हस्ते विराणं मुषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्कं वाससं रक्तगन्धरक्तांगं रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं सुष्ठादुर प्रकृति पुरुषात् परम् एवं ध्यायति नित्यं स योगी योगिनावरः. नमो रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्ते स्थूलंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. सोस्मितां हिरण्यप्रकरमार्दं ज्वलन्तीं तृप्तां दर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवैत्र्यं चतरां प्रभासां विशेषं ज्वलन्तीं स्वं
लोकदेवष्टामुदारं तां पद्मिनीं शरणप्रपद्ये लक्ष्मीर्मेण च त्वां मृणे आदित्यवर्णो सुजातो वनस्पतिः सरुक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्त्यरायाचि भया लक्ष्मीः उपेन्तु मां देवजगत्कृतिच्च मदिना सह व्रतुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिस्फूर्तिं ददातु मे चित्पतिः सामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अमृतीं सम्भृत सर्वाङ्गमे गृहात् गन्धद्वारं दुराधर्षं नित्यपुष्टां करेशनिमीश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभयत्रियं मनसकाममां कोतिं वाचं सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य महेश्वरिमिषतामिषः कर्दमिनि प्रजाभूता मयीदं भवकर्दमद्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं नापातु जन्तुस्लिग्धानि किञ्चितवसमे गृहे निचिदेवी मातरं श्रियं वासय मे कुले ओ मातरं यं कर्णे मृष्टिं सुवर्णामेव नमो देवे महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्वतां सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयविस्त्राहिनो देवी दुर्गा देवी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते शरणागतदीनात्र परित्राणपरायणे सर्वस्ते हरिदेवी नारायणी नमोस्तुते नमो नमस्ते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते श्रीमहालक्ष्मी नमोस्तुते महिषासुरनिर्नाश भिधात्री वरदे नमः रूपं देहि जयं देहि यशो द्वेहि दिशो जहि वन्दिताङ्गे देवी देवी सौभाग्यदायिनी रूपं देहि जयं देहि यशो द्वेहि दिशो जहि इंद्राणीपति संभाव पूजिते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो द्वेहि दिशो जहि पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिं दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवाम् ओम हा जो आपण शेवटचा श्लोक म्हटला या श्लोकाचा अर्थ असा आहे की ही देवी शंभूची पत्नी म्हणून त्याच्यासोबत नांदत असते। याचाच अर्थ असा की ज्या पद्धतीनुसार शंभू पार्वतीचा जोडा त्या ठिकाणी आहे तर पतीला सर्वात प्रथम स्वतःची पत्नी प्रिय आणि पत्नीला पतीच हा परमेश्वर आहे या मंत्रामधून आपल्याला ही शिकवण मिळते। आणि यानंतर आपण आता पुढच्या विधीकडे वळणार आहोत। या ठिकाणी भगवती सप्तशृंगी श्री काळूबाई श्री तुळजाभवानी माता यांची मनमोहक अशी पूजा बांधण्यात आलेली आहे। पंचपदीचा जागरण गोंधळ विधी सुद्धा झालेला आहे आणि या ठिकाणी आपण खाली बघत आहोत की गादी भरण्यात आलेली आहे। आता ही जी गादी भरण्यात आलेली आहे या गादीचं वैशिष्ट्य असं की हीच गादी स्वतः शिष्य तयार करवून घेतो आणि तिच्यावरती सर्वात प्रथम स्वतःच्या गुरुला बसवून गुरुच्या हाताने त्या गादीची चौकी बंधन करून नंतर ती गादी शिष्याला प्राप्त होत असते। म्हणजेच काय तर आता या ठिकाणी जो शिष्य आहे तो गुरुचे सर्वात प्रथम पाद्यपूजन करेल म्हणजेच पाय धुईल। पाय धुवून झाल्याच्या नंतर गादीची पूजा होईल आणि त्या गादीवरती गुरुला बसवून गुरुच्या हाताने विशिष्ट अशी वचनविधी करून वचनाची पूर्तता त्या समोरच्या शिष्याकडून करवून घेऊन त्यानंतर ही गादी समोरच्या शिष्याला दिली जाते। तर आता आपण या ठिकाणी पाद्यपूजन आणि त्यानंतर वचनविधी करून घेऊया। या ठिकाणी आता पाद्यपूजा त्या करत आहे। मुळामध्ये गुरुचे पाय का धुवावे हा सुद्धा एक प्रश्न काही जणांना पडू शकतो बरं का। त्याचं कारण असं आहे की आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा म्हणजे हा गुरुच मुळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे। तर याचा अर्थ त्या ठिकाणी आपण शाब्दिक न घेता त्या ठिकाणी त्याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे। भावार्थ असा असतो की ब्रह्मा असो विष्णू असो रुद्र असो किंवा जगदंबा असो या सर्व देवी देवता ज्या आहे ह्या अयोनी संभव आहे। म्हणजेच काय तर मृत्यू लोकाने पाताळ लोक याच्या पलीकडच्या आहे आणि या देवी देवतांची प्राप्ती आपल्याला गुरुच्या गुरुमंत्रामुळे म्हणजेच कानमंत्रामुळे होत असते। आणि हा गुरुमंत्र हा कानमंत्र जोपर्यंत गुरुमुखातून शिष्याच्या कानामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत देवी देवता सुद्धा शिष्याजवळ येऊ शकत नाही। या कारणामुळे असं म्हणतात की जर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि गुरु हे जर आपल्या समोर उभे राहिले तर आपण भगवान श्रीकृष्णाला नमस्कार न करता प्रथम आपल्या गुरुलाच नमस्कार केला पाहिजे तरच तो भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचतो। असं उदाहरण सौ मंजिरी देव यांनी आपल्या नृत्य सौरभ या ग्रंथामध्ये दिलेलं आहे। तर या ठिकाणी सौ स्वाती यांनी माझी पाद्यपूजा करवून घेतलेली आहे। आता यानंतर आपण पुढचे विधी गादीवरती बसून कशा पद्धतीनुसार वचन घेतात ते बघूया। तर या ठिकाणी आता आपण गादीवरती बसवून घेऊन त्या ठिकाणची वचनविधी बघणार आहोत।
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या ठिकाणी परमपूज्य माझे सद्गुरू श्री परशुराम नाना अंभोरे आणि स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या चरणी लीन होऊन मी मुकुंद विजय आंधळे आई अंबाबाईच्या ह्या गादीचा स्वीकार करून ती गादी माझी झालेली शिष्या सौ स्वाती निलेश बारभाई यांना देत आहे। तरी परमपूज्य गुरूंनी कृपा करून मला ह्या गादीवरती विराजमान होण्याची आज्ञा द्यावी। आई राजा उधे उधे। तू आता समोर येऊन जा। मी पूर्ण नाव स्वाती निलेश बारभाई आज रोजी सर्व साक्षी परमेश्वर पंचमहाभूते चंद्र तारांगण सूर्य नवनारायण नवग्रहांना यासोबतच जेजुरीगडचे आराध्य दैवत म्हाळसाकांत खंडोबा श्री बानाई यासोबतच पंचलिंग पंचक्रोशीतील सर्व देवी देवता करहा गंगामाय यासोबतच कुलस्वामिनी श्री भवानी श्री सप्तशृंगी श्री काळेश्वरी श्री रेणुका यल्लम्मा सर्व देवी देवतांना साक्षी मानून अशी शपथ घेते की मी या आधीच माझे गुरु वडील म्हणून श्री आंधळे सरांचा स्वीकार केलेला आहे। परंतु जनकल्याणाच्या अपेक्षेपोटी आज मी गुरुवडिलांकडून गादी धारण करण्याचा अधिकार मागत आहे। गादी धारण केल्यावर मला जी काही अधिकारी मिळेल मी त्याचा सदुपयोग करेन, गैरवापर होऊ देणार नाही। दीनदुबळ्यांची सेवा, रोग्यांची सेवा, त्यासोबतच ईश्वर दैवीय ऊर्जा याचा प्रचार आणि प्रसार करणे हाच माझा उद्देश आहे व तो भविष्यातही कायम राहील। मी कुठलीही अपेक्षा न घेता माझ्या ऐपतीप्रमाणे रंजल्या गांजल्यांचे कोढी सोडवणे, त्यांना गुरुगादीच्या नावाने होईल शक्य तेवढी मदत करणे, त्यांच्या संसारातील अडी अडचणी सोडवण्यासाठी दैवीय ऊर्जेची प्रार्थना करणे हे कर्म करत राहील। या कर्मामध्ये समोरचा भक्त देईल तेवढीच दक्षिणा मी घेईल, उतणार नाही, मातणार नाही, गुरुगादीचा वसा टाकणार नाही, अशी मी शपथ घेत आहे। हे सर्व वचन तुला कबूल आहेत? आता हात मागे घे। आता या ठिकाणी तू ओटी करायची आहे आणि ह्या ओटीमध्ये मी आता तुला काही ह्या ज्या वस्तू देणार आहे या वस्तू काय काय आहे हे पहिले आपण प्रेक्षकांना दाखवून देऊया। या ठिकाणी मी सौ स्वाती हिला या ठिकाणी हे बीर कंगन देणार आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी हा काळूबाईचा ताईत सुद्धा आहे। या ताईतामध्ये ज्ञानमाळ असते। यासोबतच या ठिकाणी वेताच्या काठ्या आहेत बघा। ही या ठिकाणची जी आहे तर ही दासखेडच्या श्री बाजीराव महाराज यांची वेताची काठी आहे, म्हणजे नाथपंथाची वेताची काठी आहे। यासोबतच या ठिकाणी ही धावजी पाटील यांची घोंगराची काठी आहे आणि श्री काळूबाईची वेताची काठी तर याच्या आधीच आम्ही जगदंबेच्या हातामध्ये दिलेली आहे। तर या सर्व वस्तू आता स्वाती यांना या ठिकाणी मी ओटीमध्ये टाकणार आहे, म्हणजे गुरुदीक्षेचे अधिकारी देणार आहे। तर आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे। यानंतर आता हे बीरकंकण उजव्या हातामध्ये धारण करावं। आता उभं राहून मी दोन्ही हात देईल, ते हात धरून गादीवरती आणि तिकडे तोंड करून मग जसं आपण गुरुमंत्र घ्यायला बसतो त्या पद्धतीने पहिले हातात हात दिले की तिकडे तोंड करून मग बसायचं। उदय तिकडे तोंड करा।
महागणाधिपतये नमः श्री गणेशाय नमः श्री रेणुकाय नमः त्रिदेवो वाच भगवते मुक्तिमन्ते प्रदायकं त्रैलोक्यामनं नाम कृपाय विजगद्गुरो ईश्वरो वाचनदेवरा रेवचं परमेश्वरं काच नारायणं काचं कवचं रेणुकादेव्या पठेत् परो धरजो कृष्णो वादर श्यामदेव गणपतं भवेत् रेणुकां ध्यात् वरदेवदां सर्वजामदना जनार्दन विभूतयो देवगण सर्वमा यशशाय गुरुपते साधकाय प्रकाशतयो ददातान्य शिष्यटाय पांचत्वं जायते स्यात्व वातुल कवचं सबके योगे रुद्र शुज विराक्षण रेणुका धर्मार्थ काम मोक्ष विनिगोरदावर्ता ओम क्लेम 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 चिरपात बालम नेत्र गजला रेणुका नेत्र योगलम क्लेम क्लेम नासा पोट भयम राम मातरे पे पातो जो मुख में भोले क्लेम क्लेम मित्र राहत का गण चकोण वातो बारामंत बहात हे ओम मी मुंबईच्या कृपेने सद्गुरू नवनाथांच्या कृपेने श्री बाजीराव महाराजांच्या कृपेने त्यासोबतच माझे सद्गुरू सौ परशुराम नाना आंभोरे आणि स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जेवढे काही या ठिकाणी भक्त येतील, कष्टी हाणणारे लोक येतील, रंजले गांजले लोक येतील, या सर्वांना फुल ना फुलाची पाकळी राखची पाकवावी हाच आशीर्वाद आज या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी हे सुद्धा जाहीर करतो की हा जो संपूर्ण विधी आहे हा सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण गादी धारण करणे म्हणजे काय हा दाखवलेला आहे. ही गादी धारण करून तुम्ही गुरुच्या घरी जाऊन सुद्धा गुरुच्या घरी असा विधी करून तिथून स्वतःच्या घरी गादी घेऊन येऊ शकता आणि स्वतःच्या देवघरावरती ठेवू शकता किंवा गुरुला स्वतःच्या घरी बोलावून त्यांच्या हाताने सुद्धा गादी धारण करू शकता. परंतु या संपूर्ण विधीचा जो काही खर्च आहे तो केवळ 11,000 पासून ते 15,000 असावा हे या ठिकाणी मी जाहीर सांगतो. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की कमेंटद्वारे मला काही जण विचारतच होते की गुरुजी गादी नेमकी का दिली जाते, कशी दिली जाते. परंतु मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो, काही जण हेही सांगत होते की आम्ही 1-1 लाख रुपये खर्च करून 1-1 तोळा सोनं देऊन गुरु महाराज गादी देण्याचे पुन्हा 51,000 रुपये किंवा 1 लाख रुपये मागत आहे. तर एवढे पैसे ह्या विधीचे नसावे. शेवटी किती घ्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. भारतामध्ये या ठिकाणी आज आपण लोकशाहीला मानतो त्यामुळे ज्याच्या त्याच्या तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सुद्धा विषय आहे. परंतु मी सांगतो की ऊस गोड असेल तर जळामुळा सगट खाऊ नये. त्यामुळे या विधीसाठी जर कोणी गुरु महाराजांना पैसे देत असेल तर ती फार तर फार 11,000 ते 15,000 एवढीच रक्कम असावी. कारण या ठिकाणी गुरु महाराज ज्या वेळेला बीर कंगन देतात ते बीर कंगनाची दक्षिणा वेगळी घेत असतात, वेताच्या काठीची दक्षिणा वेगळी घेत असतात, ताईत देण्याची दक्षिणा वेगळी घेत असतात, गुरु मंत्र सुद्धा वेगळा घेत असतात. म्हणजे प्रत्येक विधीची दक्षिणा वेगवेगळी देत असल्यामुळे फक्त गादी धारण करण्याची रक्कम लाखोमध्ये हजारोमध्ये राहू शकत नाही. तर आजचा व्हिडिओ आवडलेला असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी मी आवाहन करतो की ज्यांना माझ्यापर्यंत येणं शक्य नसेल अशा जेजुरी किंवा इथलच्या पंचक्रोशीतील व्यक्तींनी माझीच उपगादी म्हणून माझ्या लेकीकडे यायला काहीही हरकत नाही. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता फुल ना फुलाची पाकळी या तत्वावरतीच रंजल्या गांजल्याची सेवा यापुढे केली जाईल. आणि प्रति जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा हा गादीचा अधिकार मी आजपासून माझी लेक स्वाती निलेश बारभाई हिला देत आहे. सर्वांचं कल्याण असो अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. जय जगदंब. आता या ठिकाणी आपण ज्या स्वरूपामध्ये जगदंबेची स्थापना केलेली आहे त्याचं हे मनमोहक रूप पाहत आहोत. या ठिकाणी विशिष्ट पद्धतीनुसार देवीला त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे काही साड्या नेसवल्यात, काही वस्त्र नेसवली आहे. त्या ठिकाणी काळूबाई असो, सप्तशृंगी असो, तुळजाभवानी माता असो की श्री रेणुका यल्लम्मा असो यांचं हे रूप फार मनोहर दिसत आहे. आणि याच्याच खाली आता आपण बघत आहोत की या ठिकाणी गादी भरण्यात आलेली आहे. आता ही जी गादी आहे ही गादी कायम स्वरूपामध्ये अशीच ठेवावी लागते. आणि ज्या वेळेला भक्ताचं कोणाचं काही कोढं बघायचं असेल, कोणाचा प्रश्न सोडवायचा असेल त्यावेळेला शिष्य ह्या गादीवरती बसून समोरच्या भक्ताचे प्रश्न सोडवत असतात. आणि ह्या गादीवरती सर्वात प्रथम गुरुने बसून गुरुने स्वतःची आत्मशक्ती ह्या गादीमध्ये त्या ठिकाणी अभिमंत्रित करून किंवा त्या ठिकाणी स्वतःच्या आत्मशक्तीने संरक्षण कवच निर्माण करून त्यानंतर ही गादी शिष्याला द्यायची असते. या ठिकाणी ही गादी आम्ही भरलेली आहे. त्यासोबतच या ठिकाणी गादीधारक समोरच्या ज्या आता होणाऱ्या माझ्या महिला शिष्य आहे स्वाती निलेश बारभाई तर यांना देण्यासाठी या ठिकाणी बीर कंगन, वेताची काठी आणि काळूबाईचा चांदीचा ताईत या गोष्टी सुद्धा आणून ठेवलेल्या आहे. आता ह्या गोष्टी गुरु चेल्याला कशा पद्धतीनुसार देतो, वचन कशा पद्धतीने घेतो हे आता आपण क्रमवार पद्धतीने बघूया. या ठिकाणी आता पाद्यपूजा होत आहे.
असं म्हणतात की जो सद्गुरू असतो हा सद्गुरू भगवंतापेक्षाही मोठा आहे. त्याचं कारण असं की सद्गुरूपासूनच भगवंताचा मार्ग हा समोरच्या शिष्याला किंवा त्या ठिकाणच्या भक्तगणांना कळत असतो. अक्षरशः मला एक उदाहरण फार आवडतं. ते कथ्थक नृत्यातील प्रसिद्ध सौ मंजिरी